नमस्कार मित्रांनो, मी धनश्री या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या। उद्यापासून सर्वांना खुशखबर। 28 जुलै सोमवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहे। तत्पूर्वी मित्रांनो, या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा व समोरील बेल क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्रातील ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींची प्रत्येक निकषानुसार पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे। त्यानुसार आतापर्यंत 40,28,000 महिला लाभासाठी अपात्र ठरल्या आहेत। याशिवाय नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतील सुमारे 14 लाख महिला शेतकरी ज्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत, त्यांचा लाभ दरमहा 1,000 रुपयांनी कमी केला आहे। त्यांना आता फक्त दरमहा लाडकी बहीण योजनेत 500 रुपयांचा लाभ मिळणार आहे। त्याचबरोबर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्या महिलांच्या नावापुढे एफएससी फायनान्शियल स्ट्रॉंग कंडिशन असा शेरा मारून त्यांचा लाभ बंद करण्यात आला आहे। पुढील बातमी बघा। पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या संवर्धनासाठी मागील 3 वर्षांपासून भारतीय पुरातत्व विभागाच्या माध्यमातून कामे सुरू आहेत। या कामांसाठी आतापर्यंत सुमारे 50 कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात आला आहे। मात्र अद्याप मंदिराच्या छतावरील गळती थांबवण्यात यश आलेले नाही। मागील 2 दिवसांपासून सुरू असलेल्या हलक्या पावसामुळे मंदिराच्या छतामधून पाणी गळण्याच्या तक्रारी वारकऱ्यांनी केल्या आहेत। राज्य शासनाने या प्रकल्पासाठी सुमारे 150 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे। या कामांवर भारतीय पुरातत्व विभागाचे अधिपत्य असून कार्यवाही अतिशय संथ गतीने सुरू असल्याची तक्रार वारकरी संघटनांनी केली आहे। पुढील बातमी बघा। आपल्या परवानगीशिवाय बैठका घ्यायच्या नाहीत असे पत्र सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना पाठवल्याने वाद निर्माण झाला आहे। शिंदे गटाचे नेते असलेल्या शिरसाट यांची ती दादागिरी मोडून काढत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिरसाट यांना चांगलीच चपराक लगावली। राज्यमंत्र्यांनाही बैठका घेण्याचा अधिकार आहे असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज स्पष्ट केले। देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी यासंदर्भात विचारले असता राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री हे एकाच शासनाचे भाग असतात। सगळे अधिकार हे कॅबिनेट मंत्र्यांकडे असतात। ते जो अधिकार देतात ते राज्यमंत्र्यांचे अधिकार असतात। त्यामुळे राज्यमंत्र्यांना बैठका घेण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे फडणवीस म्हणाले। पुढील बातमी बघा। महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील तब्बल 7,000 शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत। कला शिक्षण मंडळाने 500 विद्यार्थ्यांना मागे एक कला शिक्षक असावा असा एक नवीन आदेश काढलेला आहे। एकीकडे मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे। त्यामुळे राज्यातील बऱ्याच शाळा बंद झालेल्या आहेत। अशातच आता 500 विद्यार्थ्यांमागे एक कला शिक्षक हा नवा नियम, यामुळे 500 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळेतील कला शिक्षकाची नोकरी धोक्यात आली आहे।